तर फायनली समर्थ हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज झालेला आहे आणि आधीच सांगून देतो की हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहे आणि संपूर्ण कुटुंबासोबत बघण्याजोगा आहे. आणि हा चित्रपट ना दिसायला खूप छान आहे, म्हणजे याची सिनेमॅटोग्राफी खूप उत्तम आहे. काही काही अशा फ्रेम्स आहे जे थिएटरमध्ये बघताना ना खूपच जास्त सुंदर वाटतात. आणि सोबतच या चित्रपटाचा आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे की हा चित्रपट ना आजच्या पिढीला लक्षात ठेवून बनवण्यात आलेला आहे. म्हणजे जे समर्थचं कॅरेक्टर आहे ना, जे भूषण प्रधान यांनी प्ले केलं आहे, त्याला ना आजच्या तरुणांना लक्षात ठेवून लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे आजकाल कसं तरुणांचं मन नेहमी विचलित होत असतं, त्यांच्या मनावर ताबा नसतो आणि त्यांना अध्यात्मासारख्या गोष्टी खूप जास्त इररिलेव्हंट वाटतात आजच्या काळात. पण मग एक अशी वेळ येते जेव्हा त्यांना कळतं की यार नाही, जशा बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहे जगण्यासाठी, तसं अध्यात्मसुद्धा गरजेचं आहे आपल्या मनावर ताबा ठेवण्यासाठी, आपल्या मनाला शांती मिळवण्यासाठी. आणि आजच्या काळात हे सर्व कसं करावं हे सर्व आपल्याला समर्थ रामदास स्वामी यांच्या शिकवणीच्या माध्यमातून या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि या चित्रपटाची जी गाणी आहे ना तीसुद्धा खूप श्रवणीय आहे. खास करून मुखी नाव जे गाणं आहे ते तर तुम्हालासुद्धा खूप आवडेल. आणि मी तर हायली रेकमेंड करेन यार की तुम्ही हा चित्रपट एकदा थिएटरमध्ये नक्की बघायला जा. कारण की आजकालच्या काळात जिथे मारधाडीचे चित्रपट जास्त येत आहे, त्यामध्ये समर्थ हा चित्रपट ना तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स देतो. आणि तो एक्सपिरियन्स अनुभवासाठी तुम्ही एकदा याला थिएटरमध्ये नक्की बघायला हवं.